आणि कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी। कोल्हापुरातली आंबा घाटातील रस्ता अवजड वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय। घाटातील रस्ता खचल्यामुळे हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोल्हापूर आणि परिसरामध्ये सातत्याने पाऊस बरसतोय। अशावेळी आंबा घाटातील रस्ता हा अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। घाटातील रस्ता खचला गेला आहे आणि त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे। आणि पुन्हा एकदा वळूया वेगवान घडामोडींकडे। नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खान्देश आणि नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणारं गिरणा धरण 97% भरलंय। गिरणा आणि मोसम नदीमधून येणाऱ्या पूर पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणाचे 1 आणि 6 वक्राकार दरवाजे 30 सेंटीमीटरने उचलण्यात आलेत। गिरणा नदी पात्रामध्ये 2476 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे परिसरातील 6ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। खडकवासला धरण 100% भरलाय, तर टेमघर धरण 85% भरलाय। अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही। पाणी पातळी आणि धरण विसर्ग लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। सोलापुरातल्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणामधून 81,600 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या तब्बल 63,000 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। ऐतिहासिक दत्तघाट पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। दत्त मंदिरात देखील पाणी शिरलं आहे। उजनी धरणामधून 81,600 क्युसेक तर वीर धरणामधून 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तब्बल 1,44,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीमध्ये प्रवाहित होत आहे। धरणांमधून सोडलेलं पाणी उद्या पंढरपुरात पोहोचण्याची शक्यता आहे। दुपारनंतर भीमा नदीची पातळी झपाट्याने वाढण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला।